तुम्ही कधी कोथिंबीरवरती कच्चा बटाटा किसून घालून पाहिलं का? नसेल पाहिलं तर एकदा झटपट होणारी आणि चविष्ट अशी चटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे सुरुवातीला ही रेसिपी सेव्ह करून घ्या. तर पहा, बऱ्याच वेळा आपल्याला चटपटीत खायची इच्छा होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी पौष्टिक रेसिपी आहे. त्याच्यामुळे संपूर्ण पहा, कोथिंबीर घेतली आपल्याला मूठभर इथे घ्यायची, स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये माती वगैरे असेल तर सर्व निघून गेली पाहिजे. लगेच देठा साईजची कोवळी देठा असतात त्याच्यासोबतच आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचे, साईडला ठेवून दिली. कच्चा बटाटा घेतला, स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यानंतर पाण्यामध्ये छान असा किसून घ्यायचा आहे. पाण्यामध्येच तो बटाटा ठेवायचा जेणेकरून तो काळा पडणार नाही. मिक्सरचा भांडा घ्यायचा, त्याच्यामध्ये लगेच आपल्याला 5 ते 6 मिरच्या घालायच्यात. लगेच आपल्याला 1 चम्मच जिरा आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या. छान वाटण बनवून घ्यायचं, वाटण साईडला ठेवून द्यायचं. लगेचच कढई घ्यायची, कढईमध्ये तेल घालायचं. 1 चम्मच जिरा, 1 चम्मच मोहरी, 2 चम्मच इथे पांढरे तीळ घालायचे, पाव चम्मच हिंग घालायचा. लगेच आपल्याला वाटण करून घेतलेलं होतं हिरवं वाटण, ते घालून घ्यायचं. छान परतवून घ्यायचं, वाटणाचा पूर्ण कच्चापणा निघून गेला पाहिजे. लगेच त्याच्यामध्ये आपल्याला पाव चम्मच हळद घालायची, छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर जो आपण बटाटा किसून घेतलाय त्याचं पूर्ण पाणी काढून निथळून अगदी पिळून घेऊन मगच घालायचंय. पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये लगेच आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवा 1 अर्धा चम्मच घालायचा, मिक्स करून घ्यायचा. कोथिंबीर चिरून जी आपण साईडला ठेवली होती ती घालून छान मिक्स करून घ्यायची. गॅसची फ्लेम अजिबात इथे वाढवायची नाही, लो फ्लेमवरतीच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. मिक्स झालं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचंय. पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. काही पौष्टिक पीठं घालायचं. त्याच्यामध्ये 3 चम्मच बेसन घातलं, 2 चम्मच बाजरीचं पीठ घातलं आणि 1.5 चम्मच इथे तांदळाचं पीठ घातलंय. छान मिक्स करून घ्यायचं लो फ्लेमवरतीच. अजिबात गाठी गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. जर गाठी गुठळ्या होत असतील तर चम्मचने छान मोडून घ्यायच्या. परत जर तुम्हाला लूज वाटलं पीठ तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 चम्मच तांदळाचं पीठ घालू शकता. झाकण ठेवून लो फ्लेमवरती 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. तर पाहू शकता तोपर्यंत ताट तयार करून घेतलं. ताटाला तेल लावून त्याच्यावरती 1 चम्मच असे मस्त पांढरे तीळ पसरून घेतले. लगेच आपल्याला हे सर्व मिश्रण याच्यावरती घालून छान थापून द्यायचंय. अर्धा तासासाठी छान असं थंड करून घ्यायचं. लगेच वड्या कट करून घ्यायच्या. अशा पद्धतीने वड्या तयार होतात. आता या वड्या तुम्ही लगेच तळून घ्यायच्या आहेत. तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला कडक तेलामध्येच सुरुवातीला तेल कडक करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती शेवटपर्यंत कलर चेंज होईपर्यंत अगदी कुरकुरीत या वड्या तळून घ्यायच्या. तर पाहू शकता तिथे अगदी छान अशा कुरकुरीत वड्या तयार झाल्यात. आवाज सुद्धा ऐकू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला फॉलो करा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपलं हे न्यू इन्व्हेन्शन आहे, तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. अगदी पौष्टिक आहे, त्यामुळे मुलांना सुद्धा तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात. अगदी मुलं सुद्धा आवडीनं खातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. माझ्या घरी तर सर्वांना खूप जास्त आवडली. आता मी पुन्हा नक्कीच ही बनवेन. तर पाहू शकतात अशा पद्धतीने तोडून सुद्धा दाखवते. आवाज सुद्धा ऐकला तुम्ही. तर नक्कीच रेसिपी आवडली असेल तर फॉलो मात्र नक्की करून घ्या.